नमस्कार. आज बनवणार आहे बटाटा वांग्याची रस्सा भाजी म्हणजेच आलू वांग्याची भाजी. आठवड्यातून एकदा तरी ही भाजी माझ्या घरी बनतेच आणि सगळ्यांना खूप आवडते. कधी-कधी आठवड्यातून दोनदाही बनते. कोणता ऑप्शन नसेल तर दुसऱ्यांदासुद्धा बनते. तरीही सगळेजण तेवढ्याच आवडीने खातात. त्यासाठी मी 2 बटाटे घेतले आणि 2 वांगी घेतली आहे. वांगी जास्त जरड नाही घ्यायची आहे. जरड नाही म्हणजेच त्याच्यामध्ये जास्त बिया नको. वांग्याची देठ न काढताच वांगी चिरलेली आहे, म्हणजे भाजी छान लग्न प्रसंगात जशी असते तशी लागेल. चिरलेली वांगी आणि बटाटे पाण्यात टाकून ठेवायचे आहे, जेणेकरून काळी पडणार नाही. त्यानंतर एक कांदा आणि एक टोमॅटो गॅसवर भाजून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो थोडं गार झालं की त्याच्यावरची काळपट सालं काढून घेतले. त्यानंतर त्याचे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहे. त्यानंतर कोथिंबीर, आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या कळ्या. आता हे सगळं आणि थोडं जिरं हे सगळं मिक्सरला एकत्र वाटून घेतलं. कढईमध्ये तेल घातलं, मोहरी घातली आणि वाटलेलं वाटण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर झाकण ठेवलेलं आहे, कारण टोमॅटोच्या पाण्यामुळे थोडंसं तेल इकडे तिकडे उडेल. 5 मिनिटानंतर झाकण काढलं. आता पाण्याचा अंश नाही आहे मसाल्यामध्ये. आता सगळा मसाला छान तेलात परतून घेतला. त्यानंतर तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला, कस्तुरी मेथी आणि मीठ सगळे मसाले मसाल्यात छान मिक्स करून घेतले आणि थोडं पाणी घातलं. त्यानंतर चिरलेले वांगी बटाटे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये परत मी थोडं पाणी घातलं आणि झाकण ठेवून 70 ते 80% बटाटे वांगी शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 ते सव्वा ग्लास पाणी घातलेलं आहे मी रस्स्यासाठी आणि झाकण ठेवून परत उकळी काढून घेतली. म्हणजेच 10 मिनिट तरी मी या भाजीला परत शिजवून घेतलेलं आहे कमी गॅस ठेवून. 10 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं. भाजी व्यवस्थित शिजून तयार आहे. रंगही खूप छान आलेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे भाजीला. गॅस बंद करून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. सोबतच थोडा गरम मसालाही घालू शकता आवडत असेल तर, त्याचाही छान सुवास येतो. आणि बघू शकता भाजी खूप छान झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.